नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर अशा पद्धतीनं आपण बघताय डाळिंबाची सघन लागवड आहे. तर आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्ही कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही प्रकारे जर डाळिंब लावत असाल, मग तो गणेश असो, भगवा असो, किंवा मग शरद किंग असो, सोलापूर असो, किंवा ओरिजिनल भगवा असो, त्यामध्ये ज्योती भगवा असो किंवा सेंद्रिय भगवा असो, कारण ओरिजिनल भगव्यामध्ये 2 प्रकार आहेत. तर कुठल्याही पद्धतीनं बाग लावत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. तर मी ज्यावेळेस 2012-13ला अशा पद्धतीनंच बाग लावली होती ना, तर त्याच्या अगोदर सुभाष पाळेकरांचं एक 9 दिवसाचं ट्रेनिंग होतं, 9 दिवसाचं पूर्णपणे. तर ते अटेंड केलं होतं पूर्णपणे. तर त्यातील एक गोष्ट मला आज आठवते म्हणून मी सांगावंसं वाटतं, आणि प्रत्येक डाळिंब शेतकऱ्याला ते माहीत करून घेणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, आणि त्याचा बेस आहे तो. तर ती सांगायची गोष्ट अशी की झाडांचे, वनस्पतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर ते कुठले आहेत? एक आहे वेलवर्गीय वनस्पती, ओके. दुसरा आहे वृक्ष, आणि अजून एक आहे तो बुश आणि झुडूप, त्याला झुडूप म्हणायचं. तर डाळिंब हे पीक जे आहे ना मित्रांनो, हे झुडूप स्वरूपात मोडतं. कुठल्या स्वरूपात मोडतं? झुडूप. तर हे झुडूप आहे, हे झाड नाही, आणि हे वेल पण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे काटेरी आहे, याला काटे आहेत, ओके. ह्या 2 गोष्टी तर तुम्ही क्लिअर लक्षातच घेतल्या पाहिजेत. पाण्याच्या नियोजनासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि डोस ही मोठमोठे शेतकरी चुकतात, आणि त्यांना लक्षात येत नाही की आपण चुकतोय म्हणून. माझ्याकडे बरेच शेतकरी येतात, डिस्कशन होतं, आणि म्हणून चहा-पाणी हे होस तर बऱ्याच गोष्टी ह्या मला समजतात. मी शिकून घेतो, आणि काही गोष्टी त्यानंतर तुम्हाला सांगाव्याशा पण वाटतात. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची झाली तर मित्रांनो, 5000 वर्षापूर्वी इराण हा देश तुम्हाला माहीत आहे. इराण देशामध्ये अजिबात म्हणजे कमी पाण्याचा देश आहे तो, वाळवंटी भाग आहे तो. तर त्या भागामध्ये 5000 वर्षापूर्वी डाळिंबीच्या बागेची लागवड असलेले रेकॉर्डला नोंद आहे. म्हणजे पुस्तकात कुठल्यातरी नोंद आहे की 5000 वर्षापूर्वी इराणमध्ये डाळिंबाची लागवड होती. तर अतिशय उष्ण हवामानात आणि वाळवंटी भागामध्ये 5000 वर्षापूर्वी ही डाळिंबाचं झाड होतं. आणि तेव्हापासून अरबस्थानामध्ये तेव्हापासून हे डाळिंब आपल्याकडं आहे. तर हे जंगली जरी असेल तर बाग म्हणून 5000 वर्षापासून हे लोक करत आहेत परदेशात. तर अशा वाळवंटी भागातलं पीक हे आपण आत्ता लावतो आहे. त्यासाठी आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घेण्यासारखं आहे की हे कमी पाण्यात तरणारं आणि मस्तपैकी येणारं पीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये सांगायचा उद्देश तुमच्या लक्षात आलाच असेल की हे झुडूप आहे, ह्याला झुडपासारखंच वाढवा. आणि एवढ्या जुन्या पद्धतीनं याची लागवड इराणमध्ये आपल्याला आढळते. तर तेही कमी पाण्यामध्ये आणि वाळवंटी भागामध्ये असणारं. तर हे पीक जरी आपण आत्ता महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये लावत असू, ते सुद्धा आपण त्याच गोष्टी अप्लाय केल्या पाहिजेत. म्हणजे पाणी कमी देणे, पाणी कमी देणे, कमी पाण्याची सवय लावणे. याला जर सवय कमी पाण्याची लावली तर नक्कीच हे कमी पाण्यामध्येही मस्तपैकी ग्रोथ करतं. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ होता. तर नक्कीच तुम्ही या गोष्टीची दखल घ्या, विचार करा, अभ्यास करा, आणि अशा पद्धतीनं सघन लागवड नक्कीच करा. सक्सेसफुल 100% आहे हे. धन्यवाद.